मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती अपघाताची मालिका सतत सुरू आहे आणि 24 तासामध्ये 3 अपघातांची नोंद करण्यात आली आहे। काल रात्री एका रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीला अज्ञात वाहनाची जोरदार धडक लागली आहे, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झालाय। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरनं निंबाडेवाडीजवळ एका अज्ञात व्यक्ती रस्ता ओलांडताना तिसऱ्या लेनवरनं भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात गाडीनं जोरदार धडक दिली, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झालाय। तर दुसऱ्या अपघातामध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण अपघात झालाय। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती पहाटे उभ्या असलेल्या ट्रेलरला दुधाच्या टँकरनं जोरदार धडक दिली, त्यामुळे भीषण अपघात घडला। यामध्ये टँकरच्या केबिनमध्ये 2 जण अडकून गंभीर जखमी झाले, तर 3 जण किरकोळ जखमी आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरनं ट्रेलर चालक अब्दुल मनान हा पुण्याहून मुंबईकडे माल घेऊन जात असताना तो खादेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भगतवाडी सुकापूरमध्ये आला। टायर पंक्चर झाल्यानं तो शोल्डर लेनवरती थांबलेला होता। पाठीमागनं भरधाव येणाऱ्या दुधाच्या टँकरनं जोरदार धडक दिली। या टँकरच्या केबिनमध्ये 2 जण अडकून गंभीर जखमी झाले, तर अन्य 3 जण किरकोळ जखमी झालेत। त्यांना तात्काळ बाहेर काढून एमजीएम रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले। या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। दोन्ही अपघातग्रस्त वाहनं क्रेनच्या सहाय्यानं बाजूला करून एक्सप्रेस वे वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलाय। या अपघाताची माहिती मिळताच खांदेश्वर पोलीस स्टाफ, पळसपे पोलीस, डेल्टा फोर्स, IRB कर्मचारी हे सगळे तात्काळ घटनास्थळी दाखल होत त्यांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले। तर तिसऱ्या अपघातामध्ये शॉर्ट सर्किटमुळे टेम्पोला आग लागल्याची सुद्धा घटना घडली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर बोर घाटात एका टेम्पोला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली। या आगीमध्ये टेम्पोची केबिन जळून खाक झाली आहे। चालक तात्काळ बाहेर पडल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर टेम्पो चालक वलीउल्लाह हियातुल्लाह अन्सारी हा भिवंडीवरनं पुण्याकडे कलिंगडाचा माल घेऊन जात होता। त्यावेळी तो बोरघाटामध्ये आला। टेम्पोच्या इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट झाला, त्यामुळे केबिनला भीषण आग लागली आणि या आगीमध्ये केबिन पूर्णपणे जळून खाक झाली, तर थोड्या प्रमाणात मालाचं नुकसानही झालंय। चालकानं तत्परतेनं गाडी थांबवून बाहेर पडल्यानं कुठलीही जीवितहानी झाली नाही। IRBच्या अग्निशमन दलानं आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न केले, त्यानंतर आगीवरती नियंत्रणही मिळवलं।